कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडीच्या दोन्ही बोगद्यातील वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त हुकल्याने कोकणकरांचा हिरमोड झाला आहे. दुसऱ्या बोगद्यात 10 पंखे बसवण्यात येणार आहेत. यातील 4 पंखे बसवण्याचे काम युद्ध पातळीवरती सुरू आहे. पंखे बसवण्याच्या कामासाठी आणखी 15 दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुसऱ्या बोगद्यात कायमस्वरूपी वीज पुरवठा घेण्यासाठी वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद करण्यात येत असल्याची सबब राष्ट्रीय महामार्ग खात्याने पुढे केली. सद्यस्थितीत एका बोगद्यातील दोन्ही बाजूकडील वाहतूक सुरू आहे. दुसऱ्या बोगद्यातील पंखे बसवण्यास अन्य प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावून सद्यस्थितीत 4 ठिकाणी पंखे बसवण्याचे काम वेगाने सुरू आहे. अन्य 6 ठिकाणी पंखे बसवण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यानंतर बोगद्यातून ट्रायल घेतली जाणार आहे. त्यानंतरच पूर्ण क्षमतेने दुसऱ्या बोगद्यातून वाहतूक सुरू होणार आहे. तोपर्यंत वाहन चालकांना दुसऱ्या बोगद्यातून सुसाट आणि आरामदायी प्रवासाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.